आज मी पहिल्यांदाच तुला पत्र लिहितो, कारण समोर बसलो की माझे शब्द रागात बदलतात. पण या कागदावर माझं खरं मन उतरलं आहे. बाळा, तुला वाटत असेल मी तुझ्यावर खूप बंधनं घालतो, सारखा अभ्यास कर म्हणतो, मोबाईल कमी बघ म्हणतो, उशिरा येऊ नको, मित्र निवडून ठेवू नको, एक ना अनेक गोष्टी मी तुला सतत सांगत असतो. कदाचित तुला हे सगळं त्रासदायक वाटत असेल, पण खरं सांगू, मला तुझा विश्वास नाही म्हणून मी तुझी काळजी करतो असं नाही, तर मला या जगावरच विश्वास नाही आहे म्हणून मला तुझी काळजी वाटते. तू घराबाहेर पडतोस ना, तोपर्यंत मी शांत असतो, पण तू परत येईपर्यंत माझं मन दारातच उभं असतं. तुझ्या प्रत्येक यशाने माझी छाती अभिमानाने भरून येते आणि तुझ्या प्रत्येक अपयशाने माझ्या डोळ्यात पाणी येतं. पण ते अश्रू मी तुला कधीच दाखवत नाही. बाळा, तुला आठवतं का, तू लहान असताना चालायला शिकत होतास, तू पडायचास, मी तुला उचलायचो. आज तू मोठा झाला आहेस, आता तू आयुष्यात पडशील याचीच मला भीती वाटते. आणि म्हणूनच कधी कधी माझा आवाज चढतो, मी तुला ओरडतो, कारण मला तुझा राग येतो असं नाही, तर मला तुझं भविष्य हरवलेलं पाहायचं नाही आहे. तू म्हणतोस, बाबा तुम्हाला काही कळत नाही. हो, कदाचित मला मोबाईलचं प्रत्येक ॲप माहीत नसेल, नवीन ट्रेंड माहीत नसेल, पण एवढं नक्की माहिती आहे, चुकीच्या वाटेवरून परत येण्यासाठी खूप वेळ लागतो. बाळा, मी तुझ्यासाठी महागडा मोबाईल घेऊन देऊ शकलो नाही, महागडे कपडेही कदाचित नेहमी देऊ शकलो नाही, पण माझ्या कष्टामध्ये तुझ्या प्रत्येक स्वप्नांचा हिस्सा आहे. मी थकलो तरी चालेल, पण तुझी स्वप्न थकू देणार नाही. यासाठी तर दिवसरात्र मी धडपडतोय. तुझ्याकडून चुका होतात, कधी मी तुला न ऐकताच रागवतो, कधी तुझी तुलना इतरांशी करतो, त्याबद्दल मी तुझी माफीही मागतोय. पण बाळा, तूही मला एक वचन देशील, कधीही माझा विश्वास तोडणार नाहीस. कधी कितीही मोठा झाला तरी बाबा आणि आई या 2 शब्दांचा मान ठेवशील. आणि आम्ही नसू त्या दिवशी आमच्यासाठी रडण्यापेक्षा आम्ही असताना 2 मिनटं आमच्यासोबत बसून हस. बस, आयुष्यात मला यापेक्षा मोठी भेटवस्तू कोणतीच नको आहे. तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा तुझा बाबा आणि तुझी आई.